श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत, ज्या नक्कीच आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहे. अतिशय प्रभावी अशा त्या वास्तू टिप्स आहे. आता खूप साध्या साध्या गोष्टी आहे, आपण दैनंदिन जीवन जगत असतो तेव्हा त्यातच त्या गोष्टींचा समावेश करायचा आहे. कदाचित तुम्ही करतही असाल, परंतु जर जे लोक ह्या गोष्टींचा समावेश करत नसेल किंवा त्यांच्याकडून चुका होत असतील तर त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ मार्गदर्शन करणारा ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. त्यानंतर हवं तर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकतात. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची वास्तू टिप्स हे बघा. वास्तुदोष हा प्रत्येक घरामध्ये थोड्याफार प्रमाणात असतो. काहींच्या घरामध्ये जास्त वास्तुदोष असतो, मग त्या ठिकाणी आपल्याला तसे बदल करून घेणं गरजेचं असतं. पण छोटे छोटे वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये रोजच्या रोज पुरुष सुक्तम आणि श्री सुक्तमचं पठण हे झालंच पाहिजे. बघा, श्री सुक्तम म्हटल्याने आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होत असते. तसंच पुरुष सुक्तम आपण कसं म्हणू शकतो, तर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही पुरुष सुक्तम म्हणून अभिषेक करू शकतात, किंवा मूर्ती नसेल तर आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असते, त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही पुरुष सुक्ताचा अभिषेक केला तरीही चालतं. परंतु पुरुष सुक्तम आणि श्री सुक्तम हे आपल्या घरामध्ये रोजच्या रोज म्हटलंच गेलं पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा, आपला जो कचऱ्याचा डबा आहे, आता कचऱ्याचा डबा म्हटलं तर फार त्याला कोणी महत्त्व देत नाही, परंतु तरीही कचऱ्याचा डबा ठेवताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्याला कचऱ्याचा डबा हा नेहमी वायव्य कोपऱ्यात ठेवायचा असतो, वायव्य दिशेला ठेवायचा असतो. पण प्रत्येकाचा वायव्य कोपरा त्या ठिकाणी उपलब्ध असेल असं नाही, तर मग तुम्ही दक्षिण दिशेला किंवा पश्चिम दिशेला ठेवू शकतात, परंतु शक्यतो वायव्य दिशा निवडा. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या दिशा चुकूनही वापरायच्या नाही, अजिबातच वापरायच्या नाही. बघा, उत्तर, पूर्व आणि ईशान्य कोपरा ह्या तीनही ह्या ज्या तीन दिशा आहेत त्या चुकूनही तुम्हाला कचऱ्यासाठी वापरायच्या नाही. ईशान्य कोपरा म्हटला तर देवतेंचा दिशा असतो, पूर्व दिशा म्हटली तर सूर्यदेवतेचं आगमन त्या ठिकाणाहून होत असतं, आणि उत्तर दिशा म्हटली तर कुबेराची दिशा आहे, धनाची दिशा आहे. आणि अशा ठिकाणी जर आपण कचऱ्याचा डबा ठेवला तर नक्कीच आपल्याला धनहानी होते किंवा आपली प्रगती होत नाही. त्यामुळे ह्या तीन दिशा तुम्हाला आवर्जून सोडायच्याच आहे. या व्यतिरिक्त वायव्य कोपऱ्यात घ्या, नाही तर मग जशी तुमची सोय असेल तसं तुम्ही करू शकतात. त्यानंतर बघा, आपल्या घरातील किराणा भरताना आता किराणा आपण कसं करतो, संपायला आला की आपण भरतो, परंतु तेही जर आपण व्यवस्थित नक्षत्र बघून किंवा वार बघून जर किराणा भरला तर असं म्हटलं जातं की धान्यामध्ये तुटवडा भासत नाही. आता हे बघा, वस्तू संपली की ती नवीन आपल्याला आणावीच लागते, परंतु तरीही अशा काही गोष्टी असतात ज्यांचं पालन केल्याने आपल्याला त्या गोष्टींचा फायदा होतो. तर ती कोणती, तर जेव्हा तुम्हाला किराणा भरायचा आहे तेव्हा तुम्ही शक्यतो भरणी नक्षत्र, बघा कॅलेंडरमध्ये सगळे नक्षत्र दिलेले असतात, तर त्या नक्षत्रांपैकी भरणी नक्षत्र जे असतं त्या नक्षत्रावर तुम्ही किराणा भरत जा. तसं एक ठरवून घ्या, किंवा अगदीच तुम्हाला अर्जंट आहे तर मग तुम्ही शुक्रवारचा दिवस बघून किराणा भरू शकता. या दोन भरणी नक्षत्र आणि शुक्रवार हे 2 दिवस तुम्हाला निवडायचे आहे. त्यानंतर बघा, फरची पुसण्याच्या पाण्यात रोज आपण खडमीठ टाकलं पाहिजे. आता हे आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे, पण यासोबतच आपल्याला अजून एक काम करायचं आहे. ते कुठलं, तर महिन्यातून 2दा, मग तुम्ही महिन्यातले 2 शनिवार निवडू शकतात किंवा दुसरा कुठलाही वार निवडू शकतात. तुम्हाला काय करायचं, 2-1 कापराचे तुकडे घ्यायचे आणि ते उकळत्या म्हणजे पाण्यामध्ये उकळायचे आहे. हे पाणी उकळल्यानंतर हे पाणी आपलं जे फरशी पुसण्याचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये एकत्र करायचं आणि ह्या कापराच्या पाण्याने आपल्याला फरशी पुसायची आहे. हा उपाय फक्त तुम्हाला महिन्यातून 2दाच करायचा आहे. अगदीच 2दा करणं शक्य नसेल तर कमीत कमी 1दा करा. मग तुम्ही अमावस्येला करू शकतात किंवा मग शनिवारी करू शकतात, पण आवर्जून करून बघा. त्यानंतर खडे मीठ तर आपल्याला रोजच टाकायचं असतं. त्यानंतरची पुढची जी टिप आहे ती अशी की जर तुम्हाला नवीन दागिने खरेदी करायचे असेल तर गुरुपुष्यामृत योगासारखा मुहूर्त नाही. आत्ताच गुरुपुष्यामृत येऊन गेला आणि पुढच्या महिन्यातही गुरुपुष्यामृत योग आहे. नक्कीच तुमची जर तशी म्हणजे तुमचं तसं ठरवलेलं असेल, नियोजन असेल की आपल्याला दागिने घ्यायचे, तर नक्कीच गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही दागिने खरेदी करू शकतात. पण गुरुपुष्यामृत योग हा दर महिन्यालाच येतो असं नाही. मग त्या व्यतिरिक्त दर महिन्याला पौर्णिमा येते, मग तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू शकतात किंवा मग शुक्रवारच्या दिवशी खरेदी करू शकतात. असं म्हटलं जातं की पौर्णिमा, गुरुपुष्यामृत ही तिथी लक्ष्मी मातेची आहे, शुक्रवारही महालक्ष्मीचा आहे. त्यामुळे ह्या तिथीला जर आपण दागिने खरेदी केले तर ते विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ आपल्यावर येत नाही. त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर सकाळी आणि संध्याकाळी, सकाळ संध्याकाळ शक्य असेल तर दोनही वेळेला किंवा मग कमीत कमी संध्याकाळच्या वेळेस आपल्याला दिवा लावायचा आहे. आता दिवा लावण्याच्या बाबतीत बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की कोणत्या दिशेला लावा.
तर हे बघा, तुमचं कन्फ्युजन दूर होण्यासाठी एकच काम करायचं, दरवाजाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपण जसं घरात प्रवेश करतो ना तसं घराकडे तोंड करून उभं राहायचं. एकदा की आपण घराकडे तोंड करून उभं राहिलो की आपली जी उजवी दिशा येईल त्या दिशेला आपल्याला रोजच्या रोज दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला उजवी दिशा निवडायची आहे. आता लक्ष्मी बाहेरून येणार म्हणजे तिची उजवी दिशा आपल्याला पकडावी लागेल ना. आपण घरातून जर पकडलं तर मग ते थोडा गोंधळ होतो. त्यामुळे बाहेरून दिशा पकडायची आहे. ह्या बाजू म्हणजे आपण जसं उभं राहणार आहोत त्या दिशेला आपण उजवी बाजू पकडायची आहे. त्यानंतर बघा, आता हे बघा पुढची जी गोष्ट आहे, आता दिवा लावताना तुम्ही मुख्य दरवाजावरचा दिवा घ्या, तुळशीजवळचा घ्या किंवा देवाजवळचा घ्या, कुठलाही दिवा लावताना 2 वातींची 1 वात तयार करायची असते. आता जर तुम्ही विकत वाती आणत असाल तर ऑलरेडी 2 वातींची 1 वात करून एकत्र म्हणजे तशी वात मिळते. पण तुम्ही घरी बनवत असाल तर 2 वातींची 1 वात तयार करायची आणि अशाच वाती आपल्याला लावायच्या असतात. या व्यतिरिक्त अधूनमधून त्या दिव्यामध्ये गुरुवार असेल तर हळद टाकायची असते, शुक्रवार असेल तर लवंग टाकायची असते. ह्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर नक्कीच त्या वारांची जी देवता आहे त्या देवतांची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती अशी की बाहेर जाताना नेहमी देवाला नमस्कार करून जावा, स्वामींना सांगून जावं की मी अशा अशा कामासाठी बाहेर चाललो आहोत. मग ते कितीही साधं काम असलं तरीही. आता तुम्ही म्हणाल रोज सकाळी देवपूजा करतो ना, मग डबल करण्याची काय गरज. तर हे बघा, आपण कसं घरातून बाहेर पडताना आपल्या घरामध्ये आपली पत्नी असेल किंवा दुसरं कोणी असेल सदस्य तर आपण सांगतो ना की मी बाहेरून जाऊन येतो. तसंच देव जर आपल्या घरामध्ये आहे, त्यांचं अस्तित्व आपल्या घरामध्ये आपण मान्य करतो तर आपलं काम आहे की त्यांना सांगून जाणं. तर देवाला सांगायचं आहे की मी अशा अशा कामासाठी बाहेर चाललो आहोत, महत्त्वाचं काम असेल तर सांगायचं की यामध्ये मला यश मिळू द्या. आणि मग घरी आल्यानंतर देखील देवाकडे फक्त लांबून का होईना पण सांगायचं की मी आलो. कारण हा एक नियम आपण लावून घेतला तर नक्कीच आपल्याला एक भास होणार आहे की देव आपल्या घरामध्ये प्रत्यक्षात वास करत आहे. ही गोष्ट तुम्ही करून बघा. आपल्या घरच्या सदस्यांना आपण सांगतो की नाही, तसंच तुम्ही देवाच्या बाबतीत करून बघा. ही एक गोष्ट केल्यानंतर तुम्हाला किती प्रसन्न वाटेल याचा अनुभव तुम्ही स्वतःच घेणार आहात हे केल्यानंतर. त्यानंतरची पुढची वास्तू टिप्स म्हणजे की वर्षातून 2दा, कमीत कमी 2दा आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण हे झालंच पाहिजे. आता 2दा म्हटलं तर एकाच व्यक्तीने 2दा केलं तरी हरकत नाही. पण जर तुम्हाला शक्य नसेल तर एक गुरुचरित्र पारायण पतीने करा, एक पत्नीने करा किंवा दुसरं कोणी करणार असेल तर त्यांच्याकडून करून घ्या. परंतु अशा पद्धतीने वर्षाकाठी 2दा आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण हे झालंच पाहिजे. कारण गुरुचरित्र पारायणामध्ये जे अध्याय आहे त्या प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्त्व आहे. आणि जर वर्षातून 2दा का होईना जर आपण असं पारायण केलं तर आपल्या घरामधील वाईट शक्ती बाहेर जाण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी हा कायमस्वरूपी असतो. या व्यतिरिक्त ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्यच होत नाही त्यांनी कमीत कमी स्वामीचरित्र सारामृत जे आहे त्याचं तरी 108 पारायण, 51 पारायण अशा पद्धतीचे पारायण आपल्याला घरामध्ये करायचे असतात. त्यानंतर हे झालं वर्षाकाठी करण्याचं. आता घरामध्ये नित्यसेवा ही झालीच पाहिजे. घरातील प्रत्येक व्यक्तीने केलं तर चांगली गोष्ट आहे, पण कमीत कमी एका व्यक्तीने का होईना घरामध्ये स्वामीचरित्र सारामृतचे कमीत कमी 3 अध्याय आणि 11 माळा जप ह्या ज्या नित्यसेवा आहे त्या झाल्याच पाहिजे, करायलाच हव्या. त्या व्यतिरिक्त तारक मंत्र हा आपल्या घरामध्ये म्हणायलाच हवा. बघा, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या केल्याने काय होतं की घरामधली नकारात्मकता आपोआप बाहेर जाऊ लागते. आपल्या घरातल्यांचा म्हणजे मन जे आहे ते प्रसन्न होऊ लागतं. आता ह्या गोष्टी आज केल्या आणि उद्या लगेच चमत्कार दिसेल असं नाही, त्या गोष्टीमध्ये सातत्य देखील असायला लागतं. त्यानंतरची पुढची जी टिप्स आहे ती अशी की घरामध्ये मंगल कलश आवर्जून असावा. आता हे बघा, तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असो वा नसो आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना ही करायचीच आहे. त्यातलं जे पाणी आहे ते तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी नक्कीच बदलू शकतात किंवा मग पौर्णिमेला बदलू शकतात. अशा पद्धतीने मंगल कलश घरामध्ये असायला हवा. या व्यतिरिक्त घरामध्ये मल्हार सप्तशती आणि दुर्गा सप्तशती या दोनही ग्रंथांचे 2-2 अध्याय घरामध्ये रोजच्या रोज वाचलेच गेले पाहिजे. त्याने आपल्या घरावर कुलदेवतेचा आशीर्वाद राहण्यासाठी मदत होते. या व्यतिरिक्त वर्षाकाठी एकदा आपलं जे कुठलं कुलदेवतेचं मूळ स्थान आहे त्या मूळ स्थानावर जायचं आहे, तिथला जो काही मानपान आहे तो आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने जर केलं तर आपल्या डोक्यावरचा जो कुलदेवतेचा आशीर्वाद आहे तो कधीही मागे जात नाही किंवा कधीही आपल्याला कशाची कमी पडत नाही. त्यानंतर पुढची जी वास्तू टिप्स आहे ती अशी की रात्री झोपताना खरकटी भांडे कधीही पडू देऊ नये. आता हे बऱ्याचदा सांगून झालेलं आहे तरी ही महत्त्वाची टिप्स आहे म्हणून पुन्हा एकदा सांगते. आपली जेवणं वगैरे झाल्यानंतर कधीही खरकटी भांडी दुसऱ्या दिवशीसाठी ठेवायची नाही, ती रात्री स्वच्छ करून घ्यायची आहे. जर बाई कामाला येत असेल तरीही त्या भांड्यामधलं खरकटं काढून घ्यायचं आहे, पाण्याने थोडीशी विसळून घ्यायची आहे आणि ती भांडी अशी ठेवून द्यायची आहे. पण खरकटी भांडी तसल्या तशी ठेवून पडू देऊ नये. त्यानंतर आपला जो शेगडी आहे, आपला जो गॅस आहे, शेगडी आहे त्यावर कधीही भांडे ठेवू नये. बघा, जोपर्यंत भाजी शिजत आहे किंवा काहीतरी काम चालू आहे, गॅस पेटलेला आहे, तोपर्यंत भांडं ठेवणं योग्य आहे. पण काम झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर जर तुम्ही तासनतास ती भांडी त्यावर ठेवत असाल तर हे चुकीचं आहे. अन्नपूर्णा मातेचा एक प्रकारे अपमान होतो. आपल्या डोक्यावर जसं ओझं दिलेलं आपल्याला आवडत नाही तसं
त्या गॅस शेगडीवर आपल्याला तासनतास ओझं पडू द्यायचं नाही. रात्री झोपताना देखील बघून घ्यायचं आहे शेगडी रिकामी आहे ना, रात्री शेगडी रिकामीच करून ठेवायची आहे. त्यानंतर बघा, घरामध्ये रोजच्या रोज गणपती स्तोत्र, हनुमान चालिसा, तारक मंत्र, शनी चालिसा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या रोजच्या रोज म्हटल्या गेल्या पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की एवढा वेळ कसा मिळणार ना, ठीक आहे, प्रत्येकाला कामं असतात, नोकरी असते, प्रत्येक म्हणजे घरातील महिला पुरुष दोघंही कामाला जातात. पण मी म्हणत नाही की तुम्ही देवासमोर बसा. आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे. कमीत कमी सकाळच्या वेळेस अर्धा पाऊण तास का होईना आणि संध्याकाळच्या वेळेस अर्धा पाऊण तास का होईना, पण आपल्याला मोबाईलवर अशा प्रकारचे स्तोत्रमंत्र लावून द्यायचे आहे. बघा, घरचं वातावरण प्रसन्न होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यानंतर बघा, स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने ह्या गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेत, परंतु वर्षातून संकल्पयुक्त सेवा ज्या आहे त्या वारंवार करत राहायचं आहे. आता जसं तुम्हाला जमणार आहे तसं प्रत्येक महिन्यालाच करा असं नाही, परंतु संकल्पयुक्त सेवा भरपूर आहे. जसं की 11 गुरुवार आहे, 108 सारामृत आहे किंवा 51 आहे, पण मग त्याचा संकल्प घ्यायचा असतो. या व्यतिरिक्त भरपूर अशा सेवा आहे ज्या आपण संकल्प घेऊन करतो आणि संकल्पयुक्त सेवा केल्याने आपल्याला रिझल्ट लवकरात लवकर बघायला मिळतात. म्हणून घरातील महिलेने म्हणा किंवा पुरुषांनी म्हणा, वर्षातून जसं जसं जमणार आहे तशा सेवायुक्त सेवा करायला हव्या. नक्कीच आपल्या घरातलं वातावरण हे सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं राहण्यास मदत होत असते. स्वामी भक्त हो, छोट्या छोट्या टिप्स होत्या, तुम्हाला लगेच उद्या करा असं म्हणत नाही, परंतु जसं जसं जमणार आहे तसं तसं करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या, कारण करून बघितल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही. आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. शंका असतील तर त्याही विचारा. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. शेजारचं बेल बटन प्रेस करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.